आपण मागच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक सुरू केला होता, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, लोअर अँड हायर ॲनिमल्स. आणि व्यवस्थितपणे सेक्स किंवा रिप्रोडक्शन इन आपण कुणाचं बघले अगोदर, प्लांट्स आणि ॲनिमल्स. आता कोणतं चाललंय आपलं, कोणतं चाललंय, ॲनिमल्स चाललंय ना, प्लांट्स झालंय आपल्याकडे. ठीक आहे, चला बघा लक्ष द्या. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बडिंग विषयी शिकलो. बडिंगच होतं का, जेमूल, सॉरी काय होतं, जेमूल फॉर्मेशन. माझा पहिला प्रश्न आहे की जेमूल फॉर्म होतात ना, नेमकं कोणामध्ये होतात, स्पॉन्जेस मध्ये होतात. कोणामध्ये होतात, स्पॉन्जेस. ओके, त्याचा फायलम कोणता आहे, तुम्ही सांगू शकते का मला? फायलम पहिला फायलम कोरिफेरा. कोण आहे हा, कोरिफेरा. या फायलमचा हे स्पॉन्जेस आहेत आणि यांच्यामध्ये काय होतात, जेमूल फॉर्मेशन होतात. आणि आपल्या टॉपिकचं नाव मी परत एकदा सांगतोय. टॉपिकचं नाव आहे आपलं रिप्रोडक्शन इन कोणामध्ये, इन लोअर अँड हायर. माझा सिंपल क्वेश्चन, या ठिकाणी जे कोरिफेरा आहे किंवा स्पॉन्जेस आहे, हा लोअर ॲनिमल आहे की हायर ॲनिमल आहे? लोअर ॲनिमल आहे. म्हणजे इथं असं समजते की बाबा मॅक्झिमम इन लोअर ॲनिमल्स कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन होते, असेक्शुअल टाईप रिप्रोडक्शन होते. कशाचं, असेक्शुअल टाईप. आता असेक्शुअल म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्म होणार, ज्यांच्यामध्ये एम्ब्रियो फॉर्म होणार, ज्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही. हे सगळं कोणामध्ये होणार, म्हणजे आपण एक बघितलं जेमूल फॉर्मेशन. आता दुसरं आपल्याला बघायचंय, दॅट इज नोन ॲज द बडिंग. आता दुसरं कुठं बघायचं आपल्याला, बडिंग बघायचं. ऑलरेडी आपण एका जागी अगोदर एक बडिंग बघलं होतं, बडिंग ऑफ ईस्ट बघितलं होतं ना. एक्सटेंडेड पार्ट तयार होते बॉडीपासून, तुटून बाहेर पडतो, परत त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होते. आता आपल्याला जे बडिंग बघायचे ना, ते कोणाचं बघायचं माहितीये का, हायड्राचं बघायचं आहे. कोणाचं बघायचं आहे, हायड्रा. म्हणून नेक्स्ट हायड्रा हे काय माहितीये का, सिलेंटेरेट आहे. आपल्या इथं जसं कोरिफेरा असताना सिलेंटेरेट असतो, निडारिया असतो, प्लॅटीहेल्मिंथिस, आस्थेल्मिंथिस, माहिती आहे ना. ओके, त्यामधला आहे कोण आहे, हा आपला हायड्रा. एकदा बघून घ्या डायग्राम. इथं जर तुम्ही बघलं ना, याला इथं कुठे जसं पिंपल आल्यासारखं काय आले, बर्ड आले. बर्डची इथं काय झाली, डेव्हलपमेंट झाली. खाऊन पिऊन काय झाला, हा फुल्ली मॅच्युअर झाला, आता मोठा झाला, हा तुटून बाहेर पडला. म्हणजे याला काय म्हणलंय, यंग हायड्रा. म्हणजे एवढं सुरुवात आठला समज की पहिला बर्ड तयार होते, नंतर तो बर्डची डेव्हलपमेंट होते, त्यानंतर तो काय होतो, मॅच्युअर होतो, आणि त्याच्यानंतर काय होतो, सेपरेट होतो. सिंपल लक्षात आहे. तर बडिंग एक सिंपल मेथड आहे. कशी मेथड आहे, सिंपल आहे ना, खूप कॉम्प्लिकेशन आहेत का, मदर फादर काय काय तर नाही. इट इज अ सिंपल टाइप ऑफ असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे पहिला शब्द तुम्ही काय लक्षात ठेवाल, सिंपल मेथड. पण कोणतं, असेक्शुअल, नॉर्मली ऑकरिंग इन अ फेवरेबल. अगोदरची कोणती होती, अनफेवरेबल. इथं काय, फेवरेबल. आणि इट इज सीन इन अ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स लाईक द सिलेंटेराटा. सिलेंटेराटामध्ये एक्झाम्पलमध्ये हायड्रा आहे, कोरल्स आहेत, and some of colonial aspidinus. लक्षात ठेवा फक्त. इन अ हायड्रा अ स्मॉल आउटग्रोथ म्हणजे शरीरापासून थोडंसं, शरीराचा एक्सटेंडेड पार्ट, त्याला म्हणतात आउटग्रोथ, इज प्रोड्युस्ड टुवर्ड्स द बेसल एंड. आता बघा या ठिकाणी जो बेस आहे ना, बेस म्हणजे पायथा. त्याचा पायथा असं आहे का सर, इथं वर तयार व्हायला पाहिजे, असं आहे का नाही, ते कुठे होते, ऍट द बेसल एंड. आणि याच्यापासून काय तयार झाला, आपला हायड्रा तयार झाला. ठीक आहे, चला मग आपण सुरुवात करूयात लिहायला अबाउट द budding in a hydra. Now write down the heading name, budding in a hydra. Simple method आहे. कशी मेथड आहे रे, सिंपल. ओके, budding. त्यातला पहिला पॉइंट, इट इज सिंपल मेथड ऑफ डायरेक्ट टाइप ऑफ रिप्रोडक्शन. व्हेरी गुड. असं फिलिंग द ब्लँक्स करून तुम्ही पुट करा. इट इज ऑकर इन डायडॅश कंडिशन इन अ व्हेरी गुड फेवरेबल कंडिशन. इट इज ऑकर इन अ सम एनिमल्स ऑफ phylum Coelenterata, like Hydra and Corals.
हायड्रा मी नोट करत राहतो तुम्ही पण करा. In a hydra, small outgrowth is produced at the dash end of parent hydra. Basal hydra. It is a parent. पहिला point, buddy, it is a simple method of sexual type of reproduction. दूसरा, it is occur in a favorable condition. तीसरा, it is occur in some animals of a phylum Coelenterata like काय आहे त्याच्यामध्ये hydra and corals, and in hydra small outgrowth is produced at the parent end. Parent. So तिथे काय basal end of the parent hydra. Parent चे काय करा basal घ्या. बेसल म्हणजे पायथ्याशी पायाला म्हणजे बेस एंडला मला जसं आपण ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल साइड ऑफ द फ्लावर आठवतं ना तो वाला. पाचवा पॉइंट, produce the bird forms tentacles काय तयार करते टेंटॅकल्स म्हणजे सिंपल या टेंटॅकल्स म्हणजे काय लक्षात आहे हे पॅरेंट आहे हे काय झालं दोघं पण याचे हे काय वरचे टेंटॅकल्स याचे स्वतःचे हे काय टेंटॅकल्स ओके मग हे टेंटॅकल्स डेव्हलप झाले म्हणून इथं म्हणलं पॉइंट आहे ओके हे काय दोघं पण टेंटॅकल्स मग प्रोड्यूस द बर्ड फॉर्म्स काय फॉर्म करायचे स्वतःचे टेंटॅकल्स तयार करायचे म्हणजे ते स्वतः काय व्हायले मॅच्युअर व्हायले. Produce the bird forms tentacles and develop into mature young hydra. After fully development of young hydra, it is separated from parent body. बरोबर आहे तिथे काय होतं तो सेपरेट होतो. It is separate from parent body. त्यांच्या parent body कडून तो काय झाला सेपरेट झाला and live independently. आता येथे तसंच गेलं independently. This process is known as, चला या प्रोसेसला नाव काय देणार तुम्ही budding. Is known as dash, that is known as the budding. Asexual type of reproduction आहे विसरायचं नाही. किती पॉइंट झाले 6 पॉइंट. पहिला जो पॉइंट आहे इट इज द सिंपल टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. दूसरा कोणता पॉइंट आहे इट इज ऑकर इन अ फेवरेबल कंडिशन. इट इज ऑकर इन विच फायलम सिलेंटेरेटा. कोणते एनिमल्स स्पॉन्जेस आणि कोरल्स म्हणतात कोरल्स आणि हायड्रा. आणि पाचवा इट प्रोड्युसेस द बर्ड. त्यासोबत टेंटॅकल्स फॉर्म होतात
आणि फुल्ली डेव्हलपमेंट नंतर तो काय होतो, तुटतो, तिथून ब्रेक होतो, सेपरेट होतो आणि काय करतो, स्वतः इंडिपेंडेंट करतो. सिम्पली आपण आता डायग्राम ड्रॉ करूया. बेसल बिल्डिंग करतो. डायग्राम असते हो, त्याची काळजी घ्या. का नाही सुचत लवकर लवकर ड्रॉ करायचं सोबत सोबत. सेकंड काय झालं, डेव्हलपमेंट ऑफ बर्ड. काय झालं, इथं बर्ड डेव्हलप झाला. त्यानंतर तिसरी डायग्राम. डेव्हलपमेंट झाली की काय होतं रे, मॅच्युअर होतो. आता काय होतं, मॅच्युअर म्हणजे त्याला काय येतात, टेंटाकल्स येतात. मॅच्युअर बर्ड. मॅच्युअर झाली की काय होतं, तो सेपरेट. काय होतं, सेपरेट. From parent. That process is a budding. त्याला आपण काय म्हणतात, budding. हा यंग हायड्रा आहे. कोणता हायड्रा आहे आता, यंग हायड्रा. हा वाला. आणि ऑलरेडी हा कोण आहे, पॅरेंटला, तो पॅरेंट. चुकली तरी चालेल, डायग्राम काढायची बेटा, चुकू द्या ना. मान्य आहे माझ्या एवढी चांगली येणार नाही, काय करू, तर माझ्यापेक्षा चांगली. कलर आहे तसे, हिरवा कलर, येलो कलर आहे का, एकच कलर, पेन्सिल कलर. नंदनची डायग्राम छान दिसते. तुम्हाला ओळखेल, नाहीतर ते पॅरेंट हायड्रा आणि यंग हायड्रा फरकच कळू नये. कोण पॅरेंट आहे हे समजलं. ते तुम्ही मुळा माहिती का तुम्हाला, मुळा तसं दिसत आहे, माहिती ना मुळा. हायड्रा हे काय, हायड्रा. ठीक आहे, वेळ लागेल तुम्हाला, असं स्पीड नाही तुमची माझ्यावर. पुढचा जो घटक आहे तो आपल्याला शिकायचा. आता बडिंग आणि आय थिंक दोन गोष्टी तुम्हाला समजल्या. पुढे बघा, हेच दिले इथं, काय अडचण नाही. आता एक घटक आहे रिजनरेशन. आता कोणता पॉईंट आहे, रिजनरेशन. री म्हणजे परत, जनरेशन म्हणजे तयार होणे, रिजनरेशन. फॉर एक्झाम्पल आता एक या ठिकाणी प्लॅनेरिया नावाचा आहे बघा, ओळखीचा वाटत आहे तुमच्यासारखंच आहे बघा. आता या ठिकाणी तो आहे, त्याचे इथून ब्रेक होतो, ब्रेक करायचे, तुकडे पडतात. आता याचा खालचा भाग आहे का, याचा वरचा भाग आहे का, तुकडे झालेत ना. याचा खालचा भाग ऑटोमॅटिकली रिजनरेट होतो आणि याचा वरचा भाग काय होतो, ऑटोमॅटिकली रिजनरेट होतो. म्हणून याला नाव पडले रिजनरेशन. फॉर एक्झाम्पल, पाण्याची शेपूट पडली, आपण त्याला झाडाला असं केलं, पडली, तर परत ती शेपूट येईल की नाही तिला,
येणार आहे त्याला म्हणायचं रिजनरेशन. त्याला काय म्हणतात? रिजनरेशन. आणि तुम्हाला जर हात कापून साईडला ठेवल्या, हातापासून डबल तुम्ही तयार होणार का? तुमचा डबल हात येणार आहे का? नाही. आपल्यामध्ये ते रिजनरेशन असते का? नाही. तुम्हाला ते हे माहिती आहे का? ऑक्टोपस तुम्ही कट केले की त्यांना तेवढा त्याचा जो टेंटॅकल आहे तेवढा भाग तो परत रिजनरेट करू शकतो. त्याला म्हणायचं रिजनरेशन. पण ऑक्टोपस काय करतोय? त्याचा तेवढा पार्ट रिजनरेट करतो. पण इथे तो याच्यासारखा परत दुसरे दोन तयार करायला. असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन आहे. क्लोन आहेत ना याचे, काय ते क्लोन्स आहेत. ठीक आहे. दॅट इज नोन ॲज अ रिजनरेशन. आणि हे कोणामध्ये होते माहिती काय? प्लॅनेरियामध्ये होते. कोणामध्ये होते? प्लॅनेरिया. ओके. म्हणजे पहिला पॉईंट समजलं की रिजनरेशन इज अ टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर इन अ प्लॅनेरिया. कशामध्ये होते? प्लॅनेरियामध्ये होणार नाही. ऐका सगळं नंतर मी हे. Regeneration, a word which is biology refers to the process observed in all living organisms from the unicellular bacteria up to the most of the complex multicellular forms. जसे की human, by this process, या प्रोसेस में काय होते? Organism can fundamentally repair or regrow or restore. तीन गोष्टी आहेत. रिपेअर करू शकतो, रिग्रो करू शकतो, रिस्टोर करू शकतो. याचा लॉस्ट फॉर द डॅमेज्ड पार्ट. ओके. तुम्ही ते स्पायडरमॅन फिल्म बघले का कोणी? काय बघता? सातली मला साथी. काय बघायला मग? मूवी काय ते 8 वाजता सिरियल लागते. काय बघायला मग? हो बस होऊ शकणार असं तुम्ही सिरियल बघायला. फोन बघायचं नाही, टीव्ही बघायचं. फुलपाखरू काय बघता मग? ठीक आहे. लागेल असं बोलू शकतो. ठीक आहे. ओके. तर स्पायडरमॅनच्या पहिल्या पार्ट मध्ये काय असतं? त्याने पहिला एक दुसऱ्या लक्षात ठेवला तर एक डिझार्डचं त्यांना फ्लूइड तयार करते आणि स्वतःच्या बॉडीत इंजेक्ट करते. त्याला एक हात नसते तर ते हात परत रिग्रो होते. ओके. याला म्हणायचं सिंपल आहे. आपण 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट रिपेअर करणार, दुसरी गोष्ट रिग्रो करणार आणि तिसरी गोष्ट रिस्टोर करणार. पण काय? तुमच्या बॉडीचा एखादा पार्ट लॉस्ट झाला किंवा डॅमेज झाला तर त्याला म्हणायचं, त्याला सिंपली खूप ब्रॉड व्ह्यू न म्हटलं जातं, त्याला म्हणतात रिजनरेशन. पण आपल्या अभ्यासासाठी फक्त एवढ्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं म्हणजे या ठिकाणी काय आहे? असेक्शुअल प्रोसेस आहे. नाव राईट डाऊन द हेडिंग नेम रिजनरेशन. फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी सांगितलं आपल्या अभ्यासासाठी जे आहे ते मी नोट करून घेतो. चालेल ना? काय पहिले बरोबर आहे ना? बघलं तुम्हाला आहे. पहिला इट इज असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन. इट इज असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन. It occur in प्लॅनेरिया. फक्त प्लॅनेरिया म्हणून प्लॅनेरियाच नाही, हायड्रामध्ये सुद्धा होतं. तर एखादा टेंटॅकल जर ब्रेक झाला ना तर परत तो टेंटॅकल डेव्हलप करतो. ऑक्टोपस त्याचं टेंटॅकल ब्रेक झाला तर डबल ऑक्टोपस तयार करू शकतो. स्पायरोगायरा, पण त्याला आपण फ्रॅगमेंटेशन नाव दिले. ठीक आहे. म्हणून इथे एवढंच लक्षात ठेवा की बाबा हे कोणामध्ये झाले? प्लॅनेरियामध्ये झाले. ठीक आहे. तर parent body of a planaria is cut into 2 pieces. किती pieces मध्ये? Pieces म्हणालो. Into 2 pieces. कोण जमते pieces? अरे parent body of planaria cut into pieces. Into pieces. Remaining half part of a planaria. Remaining half part of planaria is regrowth and forming. बरं आता मला सांगा किती तयार होते? अँड फॉर्मिंग डायडॅश प्लॅनेरिया.
2 किती होतात 2 तयार होतात 2 these two clones of their original is formed are clones of original clones म्हणजे कोण सांगू शकते what are the clones या शब्दाचा meaning yes असा काही पण कोणती गोष्ट ऑर्गॅनिझम who are genetically and morphologically similar सगळं सारखं असतं त्यांना काय म्हणायचं क्लोन्स म्हणायचं लक्षात ठेवा आणि इथं तेच झाले इथं काय तयार झाले रिजनरेशन मध्ये क्लोन्स तयार झाले काय तयार झाले क्लोन्स तयार झाले बेंटेन कुठले बेंटेन मध्ये त्यांना स्वतःसाठी दिसणारे तयार करू शकते काय बघते मला तरी उदाहरण काय देऊ तुम्हाला हो ना एका सारखे दिसणार तुम्ही चला चित्र काढू आपण सांगतो त्याला अभ्यास नाही करणार काहीच नाही काय झालं काही असं जास्त दिसले की समजेल कशासारखं दिसाले आविष्कार सारखं डोरेमॉन सांगितलं चालेल क्लोज तयार झालं तेवढं सांगायचं इथं बघा तर माझं एवढं मिनिंग विचारायचं हा काय पॅरेंट आहे इथं काय झालं कट झालं आणि इथं काय तयार झालं न्यू प्लॅनेरिया तर माझा सिंपल क्वेश्चन आहे हे कुठे गेलं पॅरेंट कुठे गेलं पॅरेंटचीच बॉडी ब्रेक झाली इथं पॅरेंटची डेथ होत नाही बरं लक्षात ठेवा प्लॅनेरियामध्ये पॅरेंटची काय होत नाही डेथ होत नाही फक्त त्याचे कट होणार ते पुढे जाणार बघा दॅट इज द प्लॅनेरिया रिजनरेशन इन अ प्लॅनेरिया ते पेपरला येणार नाही नेक्स्ट माहिती सीईटी ला म्हणजे पाठ केलं नाही तरी चालत तर तुम्ही करशालच पाठ कर ना आता मला कोण सांगू शकते रिजनरेशन आणि बडिंग त्याच्या अगोदरचं जेमल फॉर्मेशन लवकर वाचावं झालं तुम्ही सांगा सांगा कोणी पुढचा जो पॉइंट आपल्याला स्टार्ट करायचा आहे ते असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स ठीक आहे आता इथे एक एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक गोष्ट इथं कोणतं रिप्रोडक्शन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे मेल आणि फिमेल प्रेझेंट असणार आहे तिने ॲनिमल्स आणि आपण प्लांट मध्ये बघल्या त्यांच्यामध्ये पण मेल प्रेझेंट होते आणि फिमेल प्रेझेंट होते सेम का सेम ना पुढे बघा इट इज द प्रोसेस इन्व्हॉल्व द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग इथे काय तयार होते ऑफस्प्रिंग तयार होते
बाय द फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ अ गॅमेट. काय म्हणतो मी आपल्याला इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं असेल काय गोष्टी लागतात आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे लागणार आहेत गॅमेट्स. बरं नुसते गॅमेट काय गॅमेट तयार करावं लागतील ना. गॅमेट तयार करणे म्हणजे फॉर्मेशन. ओके नुसतं गॅमेट फॉर्म होऊन चालेल का त्याला फ्युजन झालं पाहिजे त्यालाच काय म्हणतात दे आर कॉल्ड एज द फ्युजन. फ्युजनला आपण काय म्हणतो फर्टिलायझेशन म्हणतो. ओके ह्या दोन गोष्टी पाहिजे आणि दोन्ही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने झाल्या पाहिजे फॉर्मेशन आणि फ्युजन. आणि यांना सांगायचं दे आर कॉल्ड एज द एम्फी मिक्सेस. कारण की फ्यूज झालेत ना म्हणून फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड एज द एम्फी मिक्सेस. फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड एज द एम्फी मिक्सेस. ओके आणि एनिमल्स मध्ये हे गॅमेट फॉर्मेशन असते ना प्रायमरी इन्व्हॉल्व्ड द मिओसिस. मानवी शरीरामध्ये किंवा एनिमल्स मध्ये कोणत्या पण जर गॅमेट फॉर्म असतील काय तयार होत असतील गॅमेट तर त्यांच्यामध्ये काय होते मिओसिस. मिओसिस म्हणजे एकापासून किती तयार होणे 4 एकापासून होणे 4 तयार. ओके सिंपल म्हणजे डिप्लॉइड पासून 4 हॅप्लॉइड तयार होतात आपल्याला माहिती आहे हो ना. हॅप्लॉइड 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 झाले की नाही याला म्हणायचं मिओसिस. आता या पॅराग्राफ मध्ये आपण काय काय बघल्या की पहिल्यांदा जर आपल्याला इथं ऑस्प्रिंग पाहिजे असतील ऑस्प्रिंग तयार होत असतील तर दोन गोष्टी लागणार आहेत फॉर्मेशन ऑफ गॅमेट अँड द फ्युजन ऑफ गॅमेट. फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड एज द एम्फी मिक्सेस. आणि तिसरी गोष्ट जर म्हणलं दॅट गॅमेट फॉर्मेशन प्रायमरी इन्व्हॉल्व्ड मिडबस मिओसिस. मिडबस. ओके चला हेडिंग टाका सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स. काय पॉइंट होता पहिला पॉइंट फॉर फॉर्मिंग ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे प्रोजेनी कृषी प्रोजेनी. फॉर फॉर्मिंग ऑफस्प्रिंग फॉर्मेशन अँड काय फॉर्मेशन तर करायचंय फ्युजन. फ्युजन ऑफ काय गॅमेट्स रिक्वायर्ड. ओके आणि फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड एज द एम्फी मिक्सेस. फ्युजन ऑफ गॅमेट्स आर कॉल्ड एम्फी मिक्सेस. लक्षात ठेवा महत्वाचं आहे एम्फी मिक्सेस. And in a formation of gametes, diverse type of cell division required. Meiosis. Okay. So directly meiosis required in a gamete formation. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे गॅमेट फॉर्मेशन मध्ये कोणत्या पद्धतीचं सेल डिव्हिजन लागेल तर ते असणार आहे आपल्या ठिकाणी मिओसिस. एकाचे 4 होणे. एकाचे किती होणे 4 होणे. आपण त्याला म्हणतोय मिओसिस. ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. अडचण एवढ्या पॉइंट मध्ये नाही ना सोपे पॉइंट आहेत काय फॉर फॉर्मिंग ऑफस्प्रिंग फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स रिक्वायर्ड. दुसरी गोष्ट फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड एज द एम्फी मिक्सेस. आणि तिसरी गोष्ट मिओसिस इज रिक्वायर्ड फॉर द कशासाठी गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे गॅमेट फॉर्म होण्यासाठी. पुढचा जो पॉइंट बघायचा तो बघा. आता दोन फेजेस असतात ना लाईफ. काय म्हणले द सेक्शुअली रिप्रोड्यूसिंग एनिमल शोज 2 मेन फेजेस. किती मेन फेजेस आहेत 2 इन देअर लाईफ टाइम. ओके पहिली जी आहे द अर्लियर म्हणजे सुरुवातीची. अर्लियर म्हणजे काय सुरुवातीची. दे आर कॉल्ड एज अ जुवेनाइल फेज. कोणाला आठवतं मी सांगितलं होतं प्लांट्स मध्ये जुवेनाइल फेज. ओके अँड मेनली रिप्रेझेंट फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ. म्हणजे सिंपली आता या ठिकाणी एक बेबी जन्माला बर्थ झाला आणि याचा जोपर्यंत फिजिकल फिटनेस होत नाही तोपर्यंतचा काळ म्हणजे फिजिकल फिटनेस होत नाही तोपर्यंतचा जो काळ आहे म्हणजे सिंपली आपल्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो प्युबर्टी म्हणतो वयात येणं म्हणतो. ओके हा जो भाग आहे या भागाला एक नाव आहे आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणतात जुवेनाइल.
हे सगळ्यामध्ये असणारे, प्लांट्स असणारे, एनिमल्स असणारे, मेल असणारे, फिमेल असणारे, लक्षात ठेवायचं इथपर्यंत. ओके, आता दुसरी फेज बघा, द एनिमल्स कॅन नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. आता मला सांगा, एवढ्या पिरियडमध्ये ते एनिमल्स रिप्रोड्यूस करू शकतात का? त्यांच्यासारखा दिसणारा नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकतात का? नाही करू शकत. करू शकतात का? नाही. म्हणजे ज्युवेनाइल फेज मध्ये काय होत नाही, रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. पण लेटर म्हणजे नंतर, लेटर रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. आता याच्या पुढे आहे रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज इज अटेंड युजुअली आफ्टर द फिजिकल ग्रोथ. आता इथे ग्रोथ झाली, त्याच्यानंतर आता पुढे इट मे बी डिपेंड अपॉन द मेल और द फिमेल. मेल असेल तर मिनार्च पासून म्हणजे वयाच्या 45व्या वर्षापर्यंत, आणि मेल्स असतील, मेल्स फिमेल्सला 45 वयापर्यंत, आणि मेल्स लाईफ टाइम रिप्रोड्यूस करू शकतात. ओके, आणि इथे बघा फिजिकल ग्रोथ इज ऑलमोस्ट ओव्हर. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इट इन्व्हॉल्व्स द ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ द सेक्स ऑर्गन. आता इथून पुढे पॉईंट आहे, इथे काय तयार होणार आहे बरं, कोणत्या फेज मध्ये होणार आहेत माहिती आहे का? रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज मध्ये कोणते ऑर्गन, सेक्स ऑर्गन तयार होणार आहेत. अँड द एनिमल्स कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. अँड बोथ दिस पिरियड्स, आता या पिरियड्सला सिंपली शब्द काय वापरले, फेजेस आर व्हेरिएबल ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे यांचा कालावधी काय असतो, वेगळा वेगळा असतो. कोणामध्ये, एनिमल. जसं ह्युमन बिंग मध्ये आहे तसंच डॉग मध्ये असेल का कालावधी? नाही. डॉग मध्ये जसं आहे तसाच हत्तीमध्ये असेल का, एलिफंट मध्ये नाही. प्रत्येक एनिमलचा जो ड्युरेशन पिरियड असतो, जो मॅच्युरिटी पिरियड असतो, जो रिप्रोडक्टिव्ह पिरियड असतो, तो काय असतो, वेगवेगळा असतो. ओके, आफ्टर द अटेनिंग सेक्शुअल मॅच्युरिटी द एनिमल्स एक्झिबिट व्हेरियस इव्हेंट. आता सेक्शुअल मॅच्युरिटी आल्यानंतर एनिमल्स मध्ये बरेच काही चेंजेस होतात. आता ते चेंजेस कशा पद्धतीने व्यवस्थित बघायचा. पहिला पॉईंट बघा या ठिकाणी, फर्टिलायझेशनला मध्ये समजायचं. मध्ये फर्टिलायझेशन, जसं आपण ऑलरेडी सांगितलं ना, फर्टिलायझेशन मध्ये पकडायचं, त्याच्यावर प्री आणि त्याच्यानंतर पोस्ट. प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन. एनिमल्स मध्ये, प्लांट मध्ये जसं होतं तसंच कोणामध्ये आहे, एनिमल्स मध्ये आहे. ओके, इथं बघा नेमली पहिला आहे प्री फर्टिलायझेशन. त्याच्यामध्ये काय काय होतं, पहिली गोष्ट गॅमेटोजेनेसिस होतात. गॅमेटोजेनेसिस, जेनेसिस म्हणजे तयार होणे, गॅमेटो म्हणजे गॅमेट तयार होणे. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड एज द गॅमेटोजेनेसिस. आणि एवढी एकच गोष्ट आहे, त्यासोबत काय झालं पाहिजे, गॅमेट ट्रान्सफर झालं पाहिजे. ओके, दुसरी जी स्टेप आहे त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन. नुसतं गॅमेट ट्रान्सफर होऊन चालेल का, फ्युजन व्हावं लागेल ना, अँफिमिसिस व्हावं लागेल, म्हणजे फ्युजन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट. आणि तिसऱ्या स्टेज मध्ये काय असतं, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. आता पोस्ट म्हणजे आता फर्टिलायझेशन झालंय, आता झायगोट तयार झाला, झायगोट पासून काय तयार झाला, एम्ब्रिओ तयार झाला, म्हणजे आता एम्ब्रिओजेनेसिस. हे झालं कशाचं बेटा, दॅट इज अबाउट सेक्शुअल मॅच्युरिटी फेज. ठीक आहे, आता मी परत एकदा समजून सांगतो ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे, 2 फेजेस असतात. पहिला फेजचं नाव काय, ज्युवेनाइल. दुसऱ्या फेजचं नाव सेक्शुअली मॅच्युअर फेज. हे कुठून सुरू होते, इट स्टार्ट फ्रॉम बर्थ टू कुठपर्यंत, टू फिजिकल फिटनेस. ओके, आणि हे आता पुढे आपल्याला शिकायचं. सेक्शुअल मॅच्युरिटी फेज मध्ये 3 फेजेस खूप महत्वाचे, शॉर्ट मध्ये लिहितो मी शॉर्ट मध्ये. त्यातली पहिली जी फेज आहे त्याला आपण म्हणूयात प्री फर्टिलायझेशन. दुसरी आहे फर्टिलायझेशन, तिसरी आहे पोस्ट फर्टिलायझेशन. मी काय क्वेश्चन विचारणार आहे, रेडी राहा. एम्ब्रिओजेनेसिस कोणामध्ये होईल, फ्युजन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट, गॅमेट ट्रान्सफर, गॅमेटोजेनेसिस. समजलं, समजलं, थोडे पॉईंट लक्षात ठेवायचे. पुढे बघा, समजत नसेल तर विचारा. मी खूप सिंपल भाषेत सांगायला म्हणून समजून जाईल, असं काय नाही. ओके, द सेक्शुअली रिप्रोड्यूसिंग एनिमल शोज व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न. खूप महत्वाचं आहे. ब्रीडिंग पॅटर्न म्हणजे त्याच टाइम पिरियड मध्ये त्यांच्यामध्ये काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे. सेक्शुअली रिप्रोड्यूसिंग एनिमल शोज द व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न. सम लाईक द गोट, गोट म्हणजे शेळी, त्याच्यानंतर शीप, त्यानंतर डॉंकी. हे सीझनल ब्रीडर्स आहेत, यांचं रिप्रोडक्शन त्या सीझन मध्येच होतं, म्हणून त्यांना काय म्हणतात, सीझनल ब्रीडर्स. वाईल्ड ह्युमन्स आणि एप्स हे काय आहेत, कंटिन्युअस ब्रीडर्स, म्हणजे ते थ्रू आउट द एअर मध्ये काय करू शकतात, रिप्रोड्यूस करू शकतात.
म्हणजे इथे गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की बाबा सेक्शुअल, आता हे मी तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मध्ये असं म्हणलो का, पण हे ॲनिमल्स मध्ये आहे की बाबा त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ब्रीडर्स प्रेझेंट असतात. एक असतो सीजनल ब्रीडर, त्याच्यामध्ये पण शीप आहे, गोट आहे, डॉंकी आहे. ओके, यांना सीजनल ब्रीडर्स म्हणतात कारण की यांचा त्या ठिकाणी तो टाइम ड्युरेशन असतं, तेवढ्या टाइम ड्युरेशन मध्ये रिप्रोडक्शन होऊ शकते. आणि ह्युमन्स आणि एप म्हणजे हे कसे असतात, ते आर कंटिन्युअस ब्रीडर्स असतात. ठीक आहे, तर बाकीचं आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आता जेवढं शिकवलं तेवढं तुम्हाला काय करायचं, पाठ करायचं. वाटलं तर मी नोट करून देऊ का, सीजनल ब्रीडर्स आणि कंटिन्युअस ब्रीडर्स असे पॉईंट सोडतो मी, लिहून देऊ, लिहून देऊ. चला घ्या, सीजनल ब्रीडर्स, त्याच्यामध्ये गोट, शीप, डॉंकी. ब्रीड इन किंवा रिप्रोड्यूस इन फिक्स सीजन. आणि दुसरा आहे कंटिन्युअस ब्रीडर्स. त्याच्यामध्ये कोण येतात, ह्युमन्स आणि एप्स. थ्रूआउट इयर अगोदरचं घेऊ का, हे झालं का.